आई वेळ झाली, चल. हा चल दर हे घे दर कोळसा राहिला. हो दे दे, कोळसा पण दे, पापड दे. आपला कोळसा. ये कुर्ल्याची पापड आली. असला पापड अख्ख्या कुर्ल्यामध्ये नाही. 5 वाजता येते, 5 वाजता. मी पापड खायला आले आणि रोज येतो. हे तळलेले पापड, ही कोबी, हा कांदा, ही काकडी आणि आपली आली तिखट चटणी, ही कोथिंबीर, हे डाळिंब, ही आली आपली तिखट डाळ, हे आपले वेफर, ते त्याचा पापड एकच नंबर. दत्तगुरु महाराज की जय. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव चित्राली भोसले. चैत्राली भोसले. हो. आणि हे काय दत्तगुरु चाट सेंटर, एकदम सगळे बोलतात कुर्ल्याची पापडवाली. हो, माझा पापडचा व्यवसाय आहे, खिचिया पापडचा. खिचिया पापड? हो, मी पापड मसाला पापड बनवते. तुम्ही काय खाणार? वेफर, पाव, मसाला पापड काय बनवू तुमच्यासाठी? चीज मसाला पापड. चीज मसाला पापड. अवघ्या 2 मिनिटांमध्ये देते मी तुम्हाला. ताई हे दत्तगुरु चाट सेंटर कुर्ला टक्के वॉर्ड मध्ये कसं काय सुरुवात आपली? ॲक्च्युली मी त्यांची भक्त आहे, दत्तगुरु महाराजांची. मला अशी पण व्यवसायाला सुरुवातच करायची होती आणि मी त्यांची भक्त आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्याच नावाने ही सुरुवात केलेली आहे. मग पापडचा व्यवसाय कसा काय डोक्यात आला? आता पापड सुरुवात करावी, ह्याची खूप मोठी स्टोरी आहे. तुम्ही खूप हसताल असं ह्या स्टोरीला. काय सांगू तुम्हाला. एक दिवशी मी गेली होती मंदिरामध्ये माझ्या काकीसोबत आणि हा पापड बघितला आणि त्यावेळेस नेमका होता मंगळवार. माझा होता उपवास आणि आता काय करावं, भूक पण लागली होती, तोंडाला पाणी सुटलं पापड बघून. आता मग काय करणार, मंदिरात जाऊन आली, 2 वेळा त्या पापडवाल्याकडे बघितलं, काय करू बोले आता जाऊ देत, उपवास सोडूनच टाकते मी. म्हणून मी पापड खाल्ला, तो मला खूप आवडला आणि नेमका तो पापड हाच होता, खिचिया पापड. मग मी बोलली आता चल, मला आवडला तर आहे. आणि नंतर मग डोक्यामध्ये आलं की आता काय करायचं आपण पण व्यवसाय. मग मी पापडला सुरुवात केली. आता एवढा सगळा सेटअप तिकडून आणणं घरून, आणि कसं काय म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आली कसं काय? म्हणतात हो, माझे वडील 2012 मध्ये एक्सपायर झाले, त्याच्यामुळे माझ्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी आली, कारण घरामध्ये मोठी मी होती. माझे 2 भाऊ आहेत, ते पण खूप लहान होते त्यावेळेस, म्हणजे तरी पण माझं वय खूप कमी होतं तेव्हा. काय करणार मग आता, रिस्पॉन्सिबिलिटी आली, आई एकटी, आई काय करणार. म्हणून मी बोलली आता आपण पण करावं काहीतरी. म्हणून मग शिक्षण सोडून व्यवसायाकडे आली. अच्छा, व्यवसायाला सुरुवात झाली. आता आपण मसाला पापड बनवतोय. हो, मसाला पापड. चीज मसाला पापड. चीज मसाला पापड ह्या. अच्छा, मग आता व्यवसाय करणं, नोकरी सोडून व्यवसाय करणं, यात किती जोखीम होते? आता हे कसं आहे, व्यवसाय स्वतःचा असतो आणि आपण नोकरी केल्यावरती आपण शेवटी दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यासारखं झालं. मग हे आपण किती मला कमवू किंवा नाही कमवू, पण हा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे मला खूप आनंद होतो हे करण्यात. अच्छा, भाजून झाला पापड आपला. हा. आणि पापडचा व्यवसाय करण्यात म्हणजे हलका फुलका व्यवसाय असतो. हो, एकदम छान. आणि पापडचा व्यवसाय करण्यात अशी काही दगदग नाहीये, खूप सोपं आहे. काय फक्त बघा, पापड फ्राय केलं, त्याच्यावरती आता बटर लावते. बटर लावते. अच्छा. आणि आता बघा आपण फोडला हा पापड आपला. आपण आता ही टाकणार आहे माझी सिक्रेट चटणी, जी की मी स्वतः मेड केलेली आहे. मग हा जर कोणाला खायचा आहे दत्तगुरु पापड, कुठे यावं लागेल? कुर्ला तक्क्यावाडमध्ये यायचं. कुर्ला तक्क्यावाडमध्ये दत्तगुरु लेनच्या समोर आणि शिवसेना शाखा 168च्या बाजूला आहे. म्हणजे ही दत्तगुरु लेन आहे. हां, आणि ही 168ची शाखा. ही 168ची शाखा आहे. अच्छा, इकडे. हो. ओके. आता हे आहे चिंचेचं पाणी, चिंच आणि खजूरचं पाणी. मग पहिल्या दिवशी ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस काय रिस्पॉन्स कसा होता?
पहिल्याच दिवशी मी जेव्हा व्यवसाय सुरुवात केली तेव्हा कुर्ल्यामध्ये जत्रा होती. ओके. हे बघा आता आपला कांदा, तेव्हा कुर्ल्यामध्ये जत्रा होती आणि जत्रेमुळे मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि असं कुठे खाल्लंच नाही आहे, ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे की आम्ही खाल्लंच नाही आहे. हा बघा आपला कोबी, की आम्ही हा घाटकोपरला खातो, इकडे खातो, तिकडे खातो. मग मी बोलली चला ना आपण पण करूयात ना, काय होतंय तेव्हा. हे अवघे 1-1.5 तास अगोदर ही आपली काकडी आपली. मग टाइम काय असतो? एक जण बोलला 5 वाजता येतात, 5 वाजता येतात. 5 वाजता येतो तुम्ही? 5 वाजता येते मी, पण सेटअप चालू करत तोपर्यंत 5:30 होऊन जातात. ही आली आपली चटणी, हा आला चाट मसाला, हा आला आपला लिंबू. स्ट्रीटवर व्यवसाय करणं किती कसं म्हणजे एक सेफ घरात राहण्यापेक्षा स्ट्रीटवर येऊन चॅलेंजिंग काम करणं खूप छान वाटतंय आणि काहीतरी मुलींनी केलं पाहिजे. ही आली आपली शेव. अरे टेस्ट तर आहे ना, तुम्ही बघा एकदा खाऊन. आणि हा पापड कितीला मिळतो आपल्याकडे? आपल्या इकडे हा आहे 40 रुपयाला. 40 रुपयाला? हो. आणि चीजवाला आहे 60 रुपयाला. ही आली आपली तिखट डाळ. तिखट डाळ. हे आले डाळिंब. हे आली आपली कोथिंबीर. आणि हे आलं आपलं अमूल चीज. चीजचं 40 रुपयाला? हो. साधा? चीज 60 रुपयाला. सांग ना. चीज 60 रुपयाला आहे आणि साधा आहे तो 40 रुपयाला. 40 रुपयाला. मजा झाली बोल. भरपूर चीज आहे. हो. पूर्ण चीज टाकलं? पूर्ण चीज टाकलं. हे आली परत आपला चाट मसाला. वा. हे घ्या दादा. वा 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 मंडळी, कुर्ला तक्केवाडसारख्या ठिकाणी असा मसाला पापड आणि तो पण एवढा चीज वगैरे टाकून लोडेड. दिसायला 60 रुपयाला आपल्याला दिला आहे, पण हा मंडळी खूप वेटेड आहे, वजन आहे. ताईंना कसं परवडतं ताईंनाच माहिती. पण इकडे तुम्ही पाहू शकता मंडळी काय काय टाकलं आहे, भरपूर पदार्थ टाकलेले आहेत. आणि इथे पाठीमागे तुम्ही पाहू शकता कमान दत्तमणी दत्तगुरू लेन, ते समोरच आपल्याला मिळतोय. आणि दादांनी पण सांगितलं 5 वाजता येतात, 5 वाजता. ताई 5 वाजता येतात, सगळं रेडी होईपर्यंत 5:30 वाजतात. पण 5:30 पासून 11 पर्यंत हे सगळं खायला मिळेल. आपण आता म्हणजे ट्राय करूया पापड. कुर्ल्यामध्ये भरपूर स्टॉल आहेत, पण पापड ओरिएंटेड, फुल पापड ओरिएंटेड एकमेव स्टॉल आहे. आणि कुर्ल्यातच काय मुंबईमध्ये मी एकमेव असा स्टॉल बघतोय मराठी मुलीचा. आणि ताई खूप मेहनती आहे मंडळी, सगळं करते. म्हणजे ट्राय करूया. वा, सुपर आहे. चौथं एवढी उत्तम आहेच. चवीला पण 10 आउट ऑफ 10 आणि ताईच्या मेहनतीला 12 आउट ऑफ 10. जबरदस्त मंडळी. कुठे यायचं? ॲड्रेस खाली दिलेला आहे, त्या ठिकाणी यायचं, ट्राय करायचं, त्याला सपोर्ट करायचा. मंडळी मराठी मुलगी आहे, काहीतरी व्यवसाय करते, व्यवसायामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आपली पाय रोवू पाहते. सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक देखील करा.